आपल्याला शत्रू निर्माण का होतात किंवा विरोधक निर्माण का होतात? जर समजा कुणाचं आपण वाईट केलं, कुणाचं नुकसान केलं, कुणाला आपण विरोध केला तर आपले शत्रू किंवा विरोधक निर्माण होतात. पण याच्यापेक्षाही लवकर शत्रू आणि विरोधक कधी निर्माण होतात? जर आपण प्रगती केली, जर आपण चांगलं वागायला लागलो, जर यश मिळवायला लागलो, जर त्यांच्यापेक्षाही पुढे जायला लागलो, स्वतःच्या पायावरती उभं राहायला लागलो आणि यशस्वी व्हायला लागलो, तर ही मंडळी जी आहेत ना, ती कोणाचंही आपण नुकसान न करता सुद्धा आपला शत्रू बनतात, आपल्यावरती जळत राहतात. आणि बाहेरची लोक हमखास तुमची प्रगती होत असेल, तुम्ही पुढे जात असतील, तुमचं काहीतरी चांगलं होत असेल तर मात्र या लोकांना वाईट वाटतं, म्हणजे वाटतंच, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण अशी माणसं जर आपल्या घरामध्ये असतील तर मात्र त्या घराचं स्मशान व्हायला वेळ लागत नाही. नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सांगली तालुक्यातील एक अशी घटना ज्याच्यामध्ये भाऊच भावाचा वैरी बनलेला होता. रक्ताचीच नाती रक्तावरती उलटलेली होती, नात्यांची इथं माती झालेली होती आणि निष्पाप जीवांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं होतं. तर यासाठी आपल्याला जायचं आहे सांगली जिल्ह्यामध्ये. सांगली जिल्ह्यामधला तासगाव तालुका आहे आणि त्या ठिकाणचं वडगाव हे गाव आहे आणि या गावामध्ये राहणारे आहेत बाबाजी शिंदे. आता यांना 2 मुलं आहेत. थोरला मुलगा आहे अनिल आणि धाकटा मुलगा आहे संपत. आता यांचा थोरला मुलगा अनिल जो आहे तो अत्यंत हुशार आहे, अभ्यासामध्ये हुशार आहे आणि त्यानं मेडिकलला प्रवेश घेतला आणि BAMSचं त्यानं शिक्षण पूर्ण केलं, डॉक्टर बनला. त्यानंतर कुपवाडा शहरातलं MIDC या ठिकाणचा रोड आहे, त्या ठिकाणी आधार क्लिनिक नावाचा दवाखाना यानं चालू केलेला आहे आणि पाठीमागच्या 5-7 वर्षापासून हा दवाखाना चालू आहे, रुग्णांची सेवा चालू आहे, प्रॅक्टिस चालू आहे. अशा प्रकारे अनिल यांचं करिअर सेट झालेलं होतं. आता दुसऱ्या बाजूला अनिल यांचं लग्न झालेलं होतं. त्यांच्या पत्नीचं नाव आहे सरस्वती आणि त्या ज्या आहेत त्या बँकेमध्ये नोकरीला होत्या. आता बघा, पती डॉक्टर आहे, पत्नी नोकरी करते आहे. अशा प्रकारे पती आणि पत्नीचा संसार सुरू होतो आणि यांना ओम आणि साई अशा पद्धतीची 2 मुलं होतात. आता ही मुलं आता 10-12 वर्षाची झालेली आहेत आणि हा सगळा परिवार जो आहे तो परिवार त्या भागातले माजी नगरसेवक प्रकाश वनकडे यांच्याकडे, म्हणजे त्यांचं माऊली निवास ही जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये 3ऱ्या मजल्यावरती हे डॉक्टर अनिल शिंदे आणि त्यांच्या पत्नी, त्यांची फॅमिली त्या ठिकाणी राहते आहे. आता एका बाजूला हा संसार जो आहे, हा डॉक्टरचा संसार जो आहे तो अत्यंत आनंदाने सुखाने चाललेला आहे, हसता खेळता परिवार आहे. तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर अनिल यांचा लहान भाऊ आहे संपत, वय वर्ष साधारण 38 वर्षाचा आहे. तर हा जो संपत आहे त्याची परिस्थिती मात्र नेमकी वेगळी किंवा वेगळ्या पद्धतीची होती. संपत हा फार्मासिस्ट म्हणून काम करत होता आणि मुंबईमध्ये राहणाऱ्या मामांचं घर शिवशक्तीनगर या ठिकाणी होतं. त्या घरामध्ये संपत राहत होता आणि त्याचं अजून लग्न झालेलं नव्हतं आणि स्वतःच्या कामामध्ये तो समाधानी नव्हता आणि एकटेपणामुळे दोन्ही भावांमध्ये वाद निर्माण होत होता, भांडणं निर्माण होत होती. आता एका बाजूला अत्यंत चांगलं जीवन जगणारा थोरला भाऊ आणि दुसऱ्या बाजूला अजूनही स्ट्रगल करणारा धाकटा भाऊ. आता यांच्यामध्ये दरी वाढायला लागली, शिवाय यांच्यामध्ये शेतीवरून सुद्धा वाद होत होते. अशा पद्धतीनं या 2 भावांच्या मधला संघर्ष पेटलेला होता आणि अशा काही घटना घडल्या की ज्यामुळे भाऊच भावाच्या जीवावरती उठलेला होता. तारीख आहे 26 एप्रिल 2023 आणि वेळ सकाळची होती, बुधवारची वेळ, म्हणजे तो वार बुधवार होता आणि सकाळी साधारण 8-9च्या सुमारास डॉक्टर अनिल जे आहेत ते देवघरामध्ये ज्ञानेश्वरीचं वाचन करीत होते आणि त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या सकाळच्या आवरावरी करत होत्या आणि मुलं जी आहेत त्यांच्या पद्धतीनं त्यांचं काम चाललेलं होतं. आता अचानकपणे यांच्या घरावरती, म्हणजे दरवाजावरती थाप पडलेली आहे. त्या ठिकाणी संपत आलेला होता आणि तो दरवाजावरती लाथा मारत होता, भावाच्या नावाने शिव्या देत होता. आता वहिनीने दरवाजा उघडला. आता समोर संपत उभा होता, हातामध्ये खुरप्यासारखं धारदार शस्त्र घेतलेलं होतं आणि अन्या कुठं आहे असं त्यानं रागारागाने विचारलं. वहिनीला बाजूला ढकललं आणि तो देवघरामध्ये शिरला. आता इथं भाऊ पाठमोरा होता, ज्ञानेश्वरी वाचन करत होता. आता यानं त्या भावावरती सपासप वार करायला सुरुवात केली. भावाच्या डोक्यावरती, मानेवरती, गळ्यावरती सपासप वार झाले. आता थोरला भाऊ स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतोय, पण या वारांपुढे त्याची शक्ती कमी पडली आणि घरामध्ये आरडाओरडा सुरू झालाय. इकडं हे रक्ताच्या थरवळ्यात कोसळलेत, पत्नी आणि मुलं रडतायत आणि यावेळेस संपतच्या अंगात राक्षस शिरलेला होता आणि अत्यंत बेभान होऊन तो हे वार करत होता. आता यावेळेस वहिनी ज्या आहेत त्यांनी अत्यंत प्रसंगावधान राखलं आणि आपल्या दोन्ही मुलांना घेऊन त्या घराच्या बाहेर पळाल्या आणि लोकांना आवाज दिला. आता यावेळेस खालची मंडळी जी आहेत ती मंडळी वरती यायला लागली. आता याची जाणीव त्या संपतला झाली आणि त्यानंतर तो घराच्या बाहेर पडला आणि तिथून निघून गेला. हे सगळं अत्यंत काही क्षणामध्ये घडलेलं आहे.
पण या ठिकाणी आता लोकांनी त्याला जाताना पाहिलं, पण त्याला अडवण्याची हिंमत कोणाची झाली नाही आणि सगळे आता घरात आलेत, तर डॉक्टर रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले होते. आता या ठिकाणी माझे नगरसेवकांनी मग त्या भागातील कोपवाड संघर्ष समिती जी आहे त्यांच्या रुग्णवाहिकेला बोलवून घेतलं आणि मग मिरजच्या रुग्णालयामध्ये डॉक्टरांना घेऊन गेले आणि MIDC पोलिसांना सुद्धा या माझे नगरसेवकांनी कळवलेलं आहे. आता या ठिकाणी दवाखान्यामध्ये डॉक्टरांची तपासणी झाली आणि त्यांचा मृत्यू झालाय असं सांगण्यात आलं. आता हा त्या पत्नीला आणि त्या छोट्याशा मुलांना प्रचंड मोठा धक्का होता. आता पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं कायदेशीर कारवाईला सुरुवात केली. आता संशयित संपत जो आहे त्याचा शोध सुरू झालेला होता आणि हा शिवशक्तीनगर भागामध्ये बहिणीच्या किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या घरी लपलेला आहे किंवा घरी आहे असं समजलं आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडचं खुरपेवाजा जे शस्त्र होतं ते घेतलं, म्हणजे ते जप्त करण्यात आलं. त्याचबरोबर ती ज्या गाडीवरती म्हणजे ज्युपिटर गाडी आहे MH10 CJ 8944, आता ही सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे. आता ही हत्या का झाली याची विविध कारणं समोर येत होते. आता याच्यामध्ये म्हणजे एक भाऊ प्रगती करतोय आणि दुसरा भाऊ स्ट्रगल करतोय आणि त्याच्यामुळे यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. त्याचबरोबर ते आपलं वय झालं तरीही आपलं लग्न होत नाही आहे आणि याच्यामुळे आणि भाऊ आपल्याला याच्यामध्ये साथ देत नाही अशी भावना त्या दुसऱ्या भावाची झाली. त्याचबरोबर ते तू डॉक्टर आहेस, तुझी बायको कामाला आहे आणि त्यामुळे तुझी जमीन जी आहे ती जमीन मला दे अशी मागणी तो धाकटा भाऊ थोरल्याकडे करत होता, पण थोरला मात्र ती जमीन द्यायला तयार नव्हता. तर अशा पद्धतीची अनेक कारणं समोर आलेली आहेत. आता हीच कारणं या हत्येच्या पाठीमागं आहेत का अजून वेगळी काय आहेत, आता या गोष्टीचा सगळा तपास चाललेला आहे आणि त्यामुळे म्हणजे आता जे माध्यमातून आत्तापर्यंत समोर आलं होतं ते मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे आणि तपास चालू असल्यामुळे भविष्यामध्ये नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. आणि तुम्ही जर समजा या भागातील असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची काही वेगळी माहिती असेल, नवीन माहिती असेल तर ती सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही जरूर कळवा. पण हे प्रकरण किती भयंकर होतं लक्षात घ्या. एक भाऊ आपल्याच भावाची अशी हत्या करतो, पण याचा परिणाम म्हणजे आपल्या वहिनीला यानं विधवा बनवलं, स्वतःच्या पुतण्यांना वडिलांविना पोरकं केलं, आपल्या बहिणीच्या भावाला संपवलं, आई वडिलांच्या आयुष्याचं म्हणजे त्यांना आयुष्यभराचं दुःख यानं दिलेलं आहे आणि स्वतःचं भविष्य आणि स्वतःचं करिअरसुद्धा यानं उद्ध्वस्त केलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जे काम शत्रूसुद्धा करणार नाही, 7 जन्माचा वैरीसुद्धा करणार नाही, ते काम त्या भावानं केलेलं आहे. आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? लक्षात घ्या, 2 भाऊ किंवा बहीण किंवा कोणत्याही प्रकारचं जे नातं आहे घरातलं यांच्यामध्ये वाद असतात नाही असं नाही, पण त्यांनी एकत्र बसून ते मिटवले पाहिजेत आणि जर नाही मिटले तर ज्येष्ठ लोकांची मदत घेतली पाहिजे. पण लक्षात ठेवा, पाण्यामध्ये काठी मारली म्हणून पाणी दुभंगत नाही, त्याप्रमाणेच भाऊ आणि बहिणीचं नातं असतं. त्यामुळे याचा प्रत्येकानं विचार केला पाहिजे आणि एका प्रश्नाचं आपण प्रत्येकाने उत्तर शोधलं पाहिजे आणि ते म्हणजे आपण जी काही कृती करतो त्याचा परिणाम काय होईल हे लक्षात ठेवा. चांगली गोष्ट करताना, कुणाला मदत करताना, कुणाचं भलं करताना कधीही विचार करू नका, पण वाईट गोष्ट करताना, चुकीच्या गोष्टी करताना मात्र त्याच्या परिणामांचा 1000 वेळा विचार करा, म्हणजे आपल्या हातून चुकीच्या गोष्टी घडणार नाहीत. आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.